माणमधील लोधवडेत चोरी की दरोडा? स्थानिकांच्या चर्चेनुसार दरोडा, मात्र दहिवडी पोलिसात चोरीची नोंद. पाहूया सविस्तर बातमी. दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोधवडे येथे स्थानिक लोकांमधील चर्चेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात 12 चोरट्यांनी तलवार, कोयते आणि रिव्हॉल्व्हर सारख्या घातक हत्यारांचा धाक दाखवून सुमारे 6 तोळ्यांचे दागिने लंपास केले. मात्र दहिवडी पोलीस ठाण्यात या घटनेत फक्त 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दाखवत 4 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोधवडेत घडलेला प्रकार दरोड्याचा की चोरीचा असा प्रश्न स्थानिक लोकांमधील चर्चेतून उपस्थित होत आहे. याबाबतच्या अधिक माहितीनुसार नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरफोडीच्या रात्री तब्बल 12 चोरटे तलवारी, कोयते आणि रिव्हॉल्व्हर सारखी शस्त्रे घेऊन आल्याची चर्चा आहे. त्यांनी धाक दाखवत सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची चर्चा लोधवडे परिसरात सुरू आहे. मात्र दुसरीकडे दहिवडी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात अवघ्या 4 अज्ञात व्यक्तींविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीतील मुद्देमालही फक्त 2,60,000 रुपयांचा दाखवण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्षात किती चोरटे होते, चोरीला गेलेला मुद्देमाल नेमका किती होता आणि स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चा व पोलिसांच्या नोंदींमध्ये तफावत का दिसून येत आहे? तक्रार देणाऱ्या व्यक्तीला तपासाचा ताप कमी करण्यासाठी पोलिसांनी मॅनेज करून गप्प तर केले नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकतेच दहिवडी पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या कार्यकाळात घडलेला हा पहिलाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे लगेचच स्थानिकांमधील चर्चा आणि पोलिसांकडील नोंद यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने पोलीस यात नेमकं काय लपवतायत का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे या प्रकरणामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा लोधवडे परिसरासह माण तालुक्यात रंगली असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातेय.